मंडळी एका पेशंटला इम्पेशंट करतायत त्याच्या शेजारच्या पेशंटचे नातेवाईक. बघूया तिथे काय घडतंय. नाही काय 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 नाही नाही मी लगेच येते हॉस्पिटलला. प्लीज पृथ्वी. अरे नाही प्रिया, काहीच आवश्यकता नाहीये, काहीच सिरियस नाहीये. थांब ना तू घरी. घरनं जाताना ओके होतास ना तू. हो. मग काय झालं रस्त्यात अचानक? अगं काय झालं, मला थोडीशी भूक लागली म्हणून नाश्ता करायला मी उतरलो. मी इडली खाल्ली, ऑफिसला गेलो तर मला पोटात दुखायला लागलं आणि अचानक माहित नाही का मला उलटी झाली ग. तर मी हॉस्पिटलमध्ये आलो. हं. तर डॉक्टरांनी सांगितलं फूड पॉइझनिंग आहे. काय करशील? मी केला होता ना घरी नाश्ता. कशाला बाहेर खातोस रे? का करतोस रे असं पृथ्वी? अग- मी नाही का रे चांगला स्वयंपाक करत? हा बोल. ए पोअर कनेक्शन आलं का ग? हॅलो. कसं करतोस रे असं? काय अगं तू चांगला स्वयंपाक करतेस अगं प्रिया. मग मला- का? मी नेहमी खातो की नाही. नेमकं आज मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि म्हटलं बाहेरचं खाऊया. पण तू नको काळजी करू, मी बरा आहे. डॉक्टर म्हणालेत काही नाही, थोडंसं IV वगैरे लावलंय, बस बाकी काही नाही. मी येतो रात्री, घरीच येतो. डिस्चार्ज आहे मला. आणि आपला मुलगा आहे ना निखिल, त्यालाही सांग काळजी करू नकोस, अभ्यास कर गपचूप. काही डब्बा बिबा घेऊन यायची गरज नाहीये. हो ठीक आहे. रात्री जेवायला येतो. ओके, नक्की ना. ठेवू आता. नको येऊ मी. नको येऊस. लव्ह यू. लव्ह यू. बाय. बाय. ऐक सावकाश शेवा त्या पायावर जोर देऊ नका जास्त. दत्तू तो बेड आहे. बघूया कोण जात आहे. पागल असस काय? सरकून जाऊ. पाय दुखले. पाय दुखाक लागले या माणसा. आग लागली तुमच्या तोंडाला ती. मी कुठे बसू आता? खाली बसा. मी खाली. हा? मी नाही बसणार खाली. मग तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर बसा, कशावर? त्यांच्या बेडवर बसा ना. काय बेडवर बसा? मी पेशंट आहे ना, म्हटल्यावर मी बेडवर, तुम्ही खाली असायला पाहिजे ना. मग तुम्हाला एवढं आजारी पडायची सवय आहे तर मग लवकर यायचं ना तुम्ही आणि बसायचं. एक मिनिट. अरे काय चाललंय बाळा? वडील आहेत ना तुझे? अहो हा परब्या एक नंबरचा खोटारडा आहे. ए? म्हणजे आम्हाला बोलतो मी तुम्हाला मॉलमधून कपडे घेऊन देईन, फक्त एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. काय? समोरून एक गाडी आली की मी गाडीसमोर झोपेन. हां. मग तुम्ही वाचवा असं ओरडा. हां. मग आपण गाडीवाल्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्याकडून पैसे घेऊया काय आणि मस्त मॉलमधून कपडे घेऊया. काय हो, काय म्हणतो? हे करतो तुम्ही? नाही तसं हो, नाही. हेच करतात ते. पण आज नेमकं उलट झालं. म्हणजे समोरून गाडी येताना दिसली हां. आणि हे पटकन झोपले तिथे. हां. आणि गाडीवाल्याने येऊन काचकन ब्रेक दाबला. अच्छा, म्हणजे हे वाचले. नाही, मग आम्ही वाचवा म्हणायच्या आधीच गाडीवाल्यांनी हॉकी स्टिक काढला आणि त्यांना मारला. हा जो पाय मोडलाय तो हॉकी स्टिकचा मार खाऊन मोडलाय. हो. अरे मग तुम्ही काय करत होता? अडवायचं ना त्याला. नाही आम्हाला मारलं असतं तर ते हॉकी स्टिक माझ्यापेक्षा उंच होती. बघितलं हा? ही गर्दी जमली होती मला मार खाताना, माहिती आहे. आणि त्या गर्दीत ही दोघं जण उभी लटूक बाबल्यासारखी. नाही तर काय, बाजूला लोक होते त्याला विचारतात, क्या हुआ, किसको मारा है? और मारो. वसाडीने साधी ओळख पण नाही दाखवली, माहिती आहे. कशा गोळख दाखवू कोई? हा? शहाणपणा करू कोणी सांगितलेलं? पुढे पुढे करूच असतं ना. हा, पुढे म्हणजे डोकं कपडेच चालवतं. घ्यायला गेलेलं होतं ना तुम्हाला. माहिती आणि आहे. तसं ना बुवा. आणि हा पोरगा आपला आहे काय का मला सांग. काय? खरं सांग, बोलतोस हा? तुमच्या जिभे खाड. साडा जिथं माझी इज्जत काढतो, वानर मारी ना तू. गप ना. तू दुसरं काय पण मोडू पाय असतो. ऐका एक मिनिट हळू. हॉस्पिटल आहे हे, ट्रेनचा डब्बा नाहीये. हळू. तुमका काय करूचा? तुम्ही कशाक नाक खूप असतास? आम्ही तिघा बोलतो ना. मेलो रोगट कुठचं? कोण आहे मी रोगट आहे. रोगट नाही मग हॉस्पिटलात काय करतास? काय पत्ते खेळू केलास का पिकनिक बनवू केलास? काय मोठं शानपण आहे. हो असं ना पायाक लागला ए, ना. गेलं, उठून मी आलो. मला पण बसायचं. मला काय बस उठतीत ना मला बस जा. आय ग पाय दुखला आहे गे. काय ऍटिट्यूड आहे यार हा? आय गे रस्ते काला
त्या माणसाचा चेहरा निरखून बघितलास? शिवाय त्याच्याकडे बघूस आपण वाटणार नाही. नाही तर आपण खरंच आहे. मला वाटतं ना त्याला फॅमिली नाही आहे. नाही काय हो म्हणूनच तर एकटाच बसलेला आहे ना. हा. लग्न झालेलं नाही आहे म्हणून तो आपल्या बरोबर ना बोलण्याचा प्रयत्न करतोय. माका पण ना तसाच वाटता. काय गो? चेहऱ्यावर बघा तरी वय किती वाटता माणसाचो. हा थोराड चेहऱ्याचो आमेलो. चेहरो कसं सुरकुतलेलो दिसता नाही. होय, होय, होय. कोण देताला पोरगी माणसात. छे, होय. माझ्यासारखी तुकतुकीत कांती असती ना तरी कोणीतरी द्यायला नसती पोरगी. मला तर वाटतं लग्न सोड याचा पोह्याचा पण कार्यक्रम झाला नसेल. आणि मध्यस्थी कुठल्या तोंडाने सांगतील आमच्याकडे स्थळ आहे. काय तर काय जोड्यान मार नाही खातील तर. थवड बघा ना कसा त्याचा. चेहऱ्यावर ना दारुडोत वाटता. घे बाय माझी. शी. नजर बघलास मेल्याची. शी वकवकलेली हवंच बघा नजरेत बाय ग. रशे तू बघू नको हा त्याच्याकडे. नाही बाय. असली माणसांना समाजाला घातक असतात ना. होय तर तुम्हाला नाही आम्ही आमचं बोलता वाय. माझा पाय दुखतोय ना. आणि तू सांभाळून राहा. का हो काय तुझ्यावर अतिप्रसंग केला ना म्हणजे. घे बाय माझी. काय हो मी बोलता? कोणाच्या तोंडाकडे बघू ते लपून राहा तिकडं. ए ओ आई गे काय ओ ई अति होतंय हे. काय? हा? माणुसकी म्हणून बोलत होतो मी तुमच्याशी, पायाला लागलंय म्हणून. काही बोलाल मला तुम्ही. हा बघा जा हा ता खरा ता बोललो वहिनी उगाच काही बोलू नका, कळलं ना. एक साधारण सर्वसामान्य माणूस आहे मी, सामाजिक कार्य करतो. आणि जे काही तुम्ही म्हणत होता ना कांद्या पोह्याचाही कार्यक्रम झाला नसेल. माझं लग्न झालेलं आहे, मला बायको आहे. लग्न झालं हो झालेलं आहे. बायको नाही ना तुमची इथं आलेली आहे. काही सिरियस नाहीये म्हणून मी तिला म्हटलं येऊ नको, कळलं. आम्ही बघा एवढंच मला पाहायला लागलं की फॅमिली माझी सोबत आलेली आहे. केवढी देखरेख आमचं करताय. पोरगं आहे. तुमच्या फॅमिलीला काय जाय नाही सांगताय मला. तुमची फॅमिली आली आहे कारण तुम्हाला हौस आहे. माझ्या मुलाला मी म्हटलं नको येऊ, त्याची नीटची तयारी चालली आहे, परीक्षा देतोय तो, अभ्यास करतोय, म्हटलं नको येऊस. मी तुम्हाला लिहून देतो. काय म्हातारपणी ना तुमचा पोरगा तुम्हाला बघणार नाही. कशावरून? कशावरून म्हणजे आता तुमचा पोरगा आहे का नाही मग वास्तविकतेने इथे यायला हवा होता. परीक्षेचा कसला कारण सांगता. नाही तर काय पोरगा असेल तर येईल ना. उगाच खोटं कशाला बोलता वाय. ये तू जा रे तिकडे. जा तिकडे. कुठलं पान हो. रे. हो बा काय? म्हातारपणी याला दत्तक होऊन घ्या आमच्या पोरग्याला. घ्या अरे काय घ्या, मी कशाला घेऊ दत्तक. दत्तक घ्या म्हणजे. म्हातारपणी तुमका सहारा लागतो ना. हं. घ्यावा अरे पण मला नकोय. घ्या हो एवढं लाजतच कशा घ्या मला. चालेल नाही गप्रे, चालेल. गप्रे. काय तुमच्या लग्नाची बुंदी खायला आलंय. घ्या हो, घ्या, लाजताय कशाला. अहो दत्तक घेतलं होतं का तुम्हाला पुढे उपयोगी नाही तर पडेल. काय? अरे पण मला नकोय तो दत्तक. घ्या म्हणतोय ना. आपल्यासाठी बोलतो. आणि बघा अहो आमची काळजी करू नको हा. हा आम्ही दुसरा चान्स घेऊ. काय हो काय बोलतास. हे असे चार चौघात बोलतास ना म्हणून मला तुमच्या बरोबर राहूसा वाटणार नाही. जास्त बोललास ना मी या माणसाबरोबर लग्न करतले, याच्या बरोबर राहतले बायको म्हणून. हा मग जा मी काय घाबरताय थोडा. राहतलंच. हा. घाबरते म्हणजे जा तू. अरे मला दुसरी मिळेल. मला काही कमी बायका अरे मिळतील. कस- एक काढीन बाय. हो आजपासून मी तुमची बायको हा. अरे काय बरं वगैरे वाटतं ना. अरे, तू बस, लांब व्हा. एक मिनिट लांब व्हा. मला डब्यात काय दिला. माझ्या डब्याला हात लावू नका, बाजूला व्हा. हा. बाबा मी आहे. तुमचं नाव काय आहे? एका बुक्कीत तुझा लहान पोरगा बाहेर काढीन. कशाला मरायला तुला नाव हवंय माझं. कशाला हवंय तुला नाव. असं काय करतास माका तरी सांगा. उखाणं घेऊ उपयोगी पडतलो ना. जरा शांत बसा. उका नाही घेताय. कशाला हवंय तुला माझं नाव. मग मला कोणी विचारलं तर हाय तुझा बाप का नाम काय है? मग काय सांगणार मी? काय सांगतलो. ह्याचा अमिताभ ठेचला ह्याचा. ए दत्तू हक्काने चिडतात ते. काय हक्काने बिक्काने चिडत नाही. कापूसा तुझं ये हा. सांग हो, नाव सांग एवढा अमिताभ काय. करून दाखवतोय. नाव. पृथ्वीक नाव आहे माझं. काय करायचं तुम्हाला. पृथ्वीक नाव आहे. हा हा आधीच्या बाबांचं प्रवरून नाव होतं, ज्यांचं वरून नाव आहे प्र एकदम पाडल्यासारखं वाटतंय बाबा. मी आता ऐकणार नाही.
मी आता खूप तुडवेन आणि इतका तुडवेन की पुढचे 3-4 तास फक्त प्रप्रू एवढेच आवाज येतील. माझं कशाला मध्ये नाव येतो? मी काय तुमच्या फॅमिलीत नाही येत आहे ना आता. नाही नाही आमच्या तिघांची अरे कसली फॅमिली डोंबलाची फॅमिली? आधी मला विचारा ना, मला पाहिजे की नाही फॅमिली. बाईचा फोन वाजता. बाईचा फोन वाजता, माझीच बायको आहे ती. बोल ग प्रिया. हॅलो मम्मी, कशी आहेस तू? ए, मी बाबांची काळजी घेतोय हा. काय? हा 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 कोण आहे मुलगा? नाही अगं काही मी नाही. मी मी पृथ्वी बाबांचा मुलगा आहे. थांब मोठ्याशी बोला. ए, ए. नमस्कार मोठा ताईनू, इशू. कसे असतात? ऐका, बरे हो. असतात ना? हॅलो? हा नाही 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 तुम्ही काळजी ऐका, करू नका. प्रिया. हॉस्पिटलात मी असं आहे ना, मी हा. यांची एकदम काळजी ऐका, घेते. मला हात नाही लावायचा. होय तर नाही कोणत्या- ना, अजिबात काय झाला? हॅलो? नाही नाही तुम्ही काळजी करू नका. संसार ना आपण दोघींनी मिळून वाटून करू. अरे कसं- हा? कसला संसार? एक दिवस तुम्ही एक दिवस आम्ही. काय वाटायचं? भांडी घासायची प्रिया. बाकी काय नाही. प्रिया, काय प्रिया, नाही. ताईनू मैं तुलसी तेरे आंगन की. पृथ्वी ए, काय ही बाई कोण आहे? गप- गप्प बसा. हॅलो ही बाई कोण आहे? थांबानाचा एक तू तरी थांब ना यार, 2 मिनिट थांबा जरा. काय थांबू मी? ही कोण आहे आणि ही संसाराचं काय बोलते पृथ्वी? शांत प्रिया, शांत. गैरसमज आहे, सगळा गैरसमज आहे. काही संसार बिंसार असं काही नाही. हो, ए, नाही गैरसमज नाही आहे. हा तुमचा नवरा ना लय हलकट आहे. माझा- हो हो, मा दाढी सकट माझा पोरगा आणि साडी सकट माझी बायको पळवून घेऊन निघाला. सांग वाटतं तर बोल ना. हॅलो हा, काय ऐक ऐक प्रिया, काय बोलतायत पृथ्वी? प्रिया माझा ऐक. तुझं अफेअर आहे? माझं नाही आहे. दुसऱ्यांच्या बायका पळवतोयस तू आता? अरे हा का बिझनेस आहे का माझा? काय बोलतीयस तू? म्हणून म्हणालास मला हॉस्पिटलला येऊ नकोस म्हणून? नाही प्रिया, म्हणून इतक्या प्रेमाने बोलत होतास सकाळी? हा का? म्हणून इतक्या लाडाने बोलत होतास? मी नेहमीच बोलतो. मला नाही तुझ्यासोबत संसार करायचा. बाय ऐक ए बाय. प्रिया, ए प्रिया ए, अरे ऐकून तर घे ना यार माझं. बरं आला नाही करूच गप्प बसा. बरं झालं म्हणजे. अरे बावळट आहात तुम्ही लोक. काय झालं? कोण आहात कोण तुम्ही? आमचं त्रिकुट आहे हो. आणि आम्हाला नेहमी यावंच लागतं ना एसटी. अरे तुम्ही या, पण एखाद्याला घेऊ नका. मरा ना, काशी करा ना. डॉक्टर, मला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज पाहिजे डॉक्टर. हो बाबा, नाही माणूस. काय रे तुम्ही पण हा घालवले हो चान्स. जायचं त्याच्या बरोबर काय करत काय डॉक्टरला बोलवा रे. थँक गॉड याही हंगामात हे त्रिकूट परत आलंय. मजा आणली, धमाल परफॉर्मन्स. बघूया त्रिकुटाविषयी या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, मला सेटिंगचं खूप कौतुक करायचं आहे. मागची जी विंडो आहे ती मला विशेष आवडली. त्याचं डिटेलिंग खूप आवडलं आहे. नवीन काहीतरी गोष्टी दिसत आहेत सगळीकडे, त्यामुळे मजा येते. हरीशसाठी एकदा जोरदार टाळ्या, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हरीशची पहिली वेळ आहे संकल्पना आणि लेखनाची, आणि मला असं वाटतं की हरीश तुझ्याकडून अजून छान छान गोष्टींची अपेक्षा आहे. मोरे फॅमिली इज ऑन फायर असं मला वाटतंय दुसऱ्या हंगामात. आणि चोंबडेपणाचा अत्यंत सहज सुंदर अभिनय. उपद्रवी फॅमिली होती, पण तुमच्या तिघांमुळे तो उपद्रव सुद्धा हवाहवासा आणि गोड वाटला. पृथ्वीक, तू कधी कधी न बोलता जे जे काही करतोस ना ते मला जास्त भावतं. आजही काही रिॲक्शन्स अशा होत्या ज्या खूप आवडल्या, मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. धन्यवाद मंडळी.